नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण भागवत पारायणाने पितृदोष कसा जातो व पितरांचे आपल्याला आशीर्वाद कसे मिळतात ते पाहिले. तर आज आपण नवनाथ पारायणाचे महत्त्व व त्याचे फायदे बघणार आहोत. बघा, आपण जर घरात नेहमी नवनाथ पारायण केले तर आपल्या घरावर कोणीही करणीबाधेचे प्रकार करू शकत नाही. नवनाथ पारायणामुळे आपल्यावरचे शापित भाग चालले जातात. ज्या स्त्रीच्या पतीचे बाहेर संबंध असतील त्या स्त्रीने एकापाठोपाठ एक असे 3 नवनाथ पारायण केल्याने तिचे घरातले प्रश्न सुटतात. दिंडोरी प्रणीत श्री नवनाथ भक्तिसार हे पुस्तक घ्यावे. त्यात 1 ते 9 अध्याय व फलश्रुती आणि शाबरी कवच असं सर्व दिलेले आहेत. श्री नवनाथ भक्तिसार या पोथीच्या दर्शनाने व ही पोथी घरात ठेवल्याने सुद्धा आपले सर्व प्रश्न सुटून नवनाथ महाराज आपले रक्षण करत असतात. नवनाथ पारायण केल्याने भूतबाधा, नकारात्मक शक्ती आणि इतर वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळते. नवनाथ पारायण केल्याने धन व समृद्धी प्राप्त होते. नवनाथ पारायण केल्यामुळे कार्यात यश मिळते. नवनाथ पारायण केल्याने शत्रूंवर विजय मिळवता येतो व त्यांचे वाईट प्रभाव कमी होतात. नवनाथ पारायणामुळे मनाला शांती मिळते आणि स्थिरता मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. नवनाथ पारायण केल्याने कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदते. असे हे नवनाथ पारायणाचे फायदे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमचे कुठलेही प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.